बोलताना त्यांनी एक अभिप्राय सांगितला, पण ते सांगण्याच्या आधीच मला वाटत होतं की कुलरची माणसं शोधली होती, नारायण असो किंवा आणखी रावसाहेब असो, तर त्यांच्या सारखीच माणसं, पण अगदी 360 डिग्री उलटी माणसं, म्हणजे जी जमिनीवरची माणसं. मुलांनी जी माणसं शोधली ती जशी पेपर उतरवली, कागदावर उतरवली, तितक्याच ताकदीने कागदावर उतरवली. पण ही माणसं कोणते? मानव हा एक दादरला चोरीचा माल विकणारा माणूस किंवा आणखी अशी त्यांच्या चाळीतली माणसं जी अगदी ग्राउंड लेवलवर जी रोजंदारी करणारी माणसं आहेत, त्यातला विनोद आणि त्यातला हळवेपणा शोधून त्यांनी त्यातलं मला तुम्हाला आवडलेले नाही, त्यातली सगळीच कॅरेक्टर्स खूप छान होते. तुम्ही जेव्हा काही म्हणालात ना, तर ज्या वेळेला काळजावर कोरलेली माणसं म्हणून ती काळीजली, म्हणजे आयुष्याच्या महत्वाच्या टप्प्यावर आलेली माणसं आहेत. त्यात माझी आई आहे, माझा भाऊ आहे, माझे बाबा आहे. त्यावेळेला छोट्या छोट्या गोष्टीतनं बरंच काही घेऊन जाणारी माणसं आहेत. जीवनाचा माणूस जो आहे तो तिथे असायचा, त्या तिथे बाजूला. आता तो चोर बाजार खूपच कमी झालाय. कैलास लस्सीवाड्याच्या बाजूला तिकडे बसायचा, तिकडे असायचं. तर त्याच्याकडे रेकॉर्ड्स वगैरे असायच्या. तर एक दिवशी ते रेकॉर्ड्स होती, तर ते अनारकलीचे रेकॉर्ड. त्या अनारकलीची रेकॉर्ड होती ती 70 RPM ची रेकॉर्ड होती, जुनी होती ती. आणि आमच्याकडे जो प्लेअर होता तो 45, 33, 78 अशा 3 याचा होता. तो तिथे होता. तर त्यांनी घेतला आणि ते म्हटलं पैसे त्याने 5 रुपये वगैरे सांगितले, तर मी घेऊन गेली आणि जायला निघालो. तर त्याने पुन्हा थांबवलं आणि तो म्हणाला काय काय झालं? तो म्हणाला बहुत महंगा आहे. तो म्हणाला अरे फुल बाजारात गेलास तरी तुम्ही गुलाबाची कली 2 रुपयाला मिळते, तुला आणणार तरी 5 रुपयाची. तरी देखील मला काही कळेना म्हणून ते घेऊन पुन्हा जायला निघालो. तो म्हणाला एक काम कर, घेऊन जातो आणि ज्या वेळेला पैसे मिळतील त्यावेळेला तो परत आणून दे. तरी म्हटलं मी घेतली ती जायला निघालो. आणि मला शंका आहे म्हणून परत आलो आणि त्याला विचारलं, तू आणि मी तर काही कधी भेटलेलं नाही, आज आपली पहिलीच भेट झाली आहे, तर कसं काय माझ्यावर तू विश्वास ठेवलास? तो म्हणाला अरे मुझे मामू कहता है इसलिए भांजे मैंने दुनिया देखी है, मैंने दुनिया देखी है, मुझे पता है कि तू आने वाला देने वाला है. और एक बात याद रखिए, जब तक तू मेरा 5 रुपया मुझे नहीं लौटाता तब तक तेरा ईमान मेरे पास गिरवी रखा. आपलं इमान 5 रुपयाला गिरवी ठेवायचं का गहाण ठेवायचं? तो हा साधा माणूस आपल्याला यावेळेला असं काहीतरी येऊन बोलून जातो. माझा एक मित्र आहे त्यात अण्णू म्हणून, आम्ही जायचो नेहमी. साधा असायचा, माझ्या नेहमी सांगायचं तू खूप मोठा होणार आहेस, मला मेकअप म्हणून ठेव वगैरे, असं ते सगळं असायचं. आमच्या विनायकराव पाटणांबरोबर असायचं. तो मला नेहमी एक दिवशी आम्ही मित्राच्या प्रकाश विनायक कामत नावाचा आमचा मित्र आहे, त्याच्या वडिलांच्या वडील गेले आम्ही गेलो, तर आम्ही हार वगैरे घेतले. तर तो पटकन म्हणाला मी हार घेत नाही. तो म्हणाला काय? तर नाही ना, आपल्या लालबागला काही ठिकाणी आग्यागी आहे, त्याच्या बाहेर चंदनाची लाकडे हार सगळे फिरतात. आयुष्यभर असं कळकट कळकट मारलेला उभेला प्रवास तरी सुगंधित व्हावा म्हणून मी नेहमी चंदनाची लाकडं वापरतो. आता खूप वेगळा होता, त्याने मला खूप हे केलं. नंतर मला यश मिळायला लागलं, मला खूप बरं वाटलं. मी त्याला सांगितलं, मी स्वतःहून ठरवून टाकले की याला आता दरवेळेला दिवाळीला वगैरे आपण छानपैकी कपडे घ्यायचे आणि सगळं करायचं, म्हणून त्याला घेऊन गेलो. तिकडे कपडे वगैरे घ्यायचे म्हटले तर तो म्हणाला अरे मी त्या दुकानावर बसतो तर मला असे हे कळकट मुळकट कपडे असतील तरच ते. आणि खूप झाले रे, मला एक पॅन्ट एक शर्ट खूप झालं भेटायला, असं नको 2-3 पॅन्ट घे, 5-6 शर्ट घे, छान दिसला पाहिजे. आणि मी नोकर आहे, काय मालक म्हणायला की हा खूपच छान राहायला लागला, तसं नको मी एक पॅन्ट एक शर्ट घे. आणि दुर्दैवाची गोष्ट अशी की त्यानंतर तो त्याला हार्ट अटॅक आला, पैसे नव्हते म्हणून तो लालबागवरून KEM हॉस्पिटल पर्यंत तसाच पायी चालत गेला आणि तिथे पडला. त्याला तिथे कळलं की त्याला अटॅक चालू आहे. मग आम्ही सगळ्या मित्रमंडळी बरंचसं काय केलं आणि मी त्याला शहाळ्याचं पाणी वगैरे घेऊन गेलो होतो संध्याकाळी. आणि त्याला ते शहाळ्याचं पाणी दिलं. थोड्या वेळाने गडबड सुरू झाली, तर मला कळेल ना काय आहे. सगळे असे पडदे वगैरे लावून घेतले आणि आमचा आणि मी खाली आलो, खूप घाबरलो.
केला रे काहीतरी अर्थव्यवस्था आहे तुम्ही या. तर त्यांनी ते इंजेक्शन देऊ का विचार म्हणजे तुम्ही आता कशाची काळजी करू नका तुम्ही काय द्यायचे ते द्या उपचार करा. पण आमचा नानू त्यावेळेला गेला आणि ज्यावेळेला गेलो त्याचं अंत्यदर्शन करताना तेव्हा माझ्या लक्षात आलं मी दिलेले नवीन कपडे द्यायची त्या विचाराने आता हे सगळं आता काय होतं की हे सगळं लिहिताना माझ्याकडे असं खूप माझ्या एका मित्राने विचारलं अशी किती तुझ्याकडे कॅरेक्टर्स आहेत. तू म्हटलं हा हा एक विषय चांगला आहे म्हणून मी काढले तर माझ्याकडे 45 कॅरेक्टर्स वर मी लिहू शकतो अशी एवढी माणसं आहेत माझ्या अवती होती. तर ते आमचे राजाराम सागर नावाचे प्रूफ रिडर होते ते मला म्हणायला लागले की माझ्या मनात त्यावेळेला बाकीचा एक प्रश्न आला की हे जे लिहिले हे लिहायचं ते खोटं का लिहू मी माझी माणसंच असं आहे तर मी खोटं काय खोट्याचा आधार काय नाही माझी माणसंच तशी तर लिहिताना आणखी एक गोष्ट होती प्रसिद्ध माणसं नाही याचा माझा माणूस काही प्रसिद्ध नाही माझा भिकू मामा काही प्रसिद्ध नाही हा माझ्या अवती वाढलेला माणूस आहे. तर ते लोकांपर्यंत पोहोचेल का तर राजाराम सावंत प्रूफ रिडिंग करताना मला म्हणाला एक सांगू काय जाधव साहेब बोलतो तुम्ही ना मुलांपेक्षा मोठे आहे बेटा नाही मुलं खूप थोडे मी अहो त्याने कसं नाही त्याने इकडचं तिकडचं गोळा करून एक कॅरेक्टर तयार केलं आणि तुम्हाला देणगी अशी आहे की तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टी आठवतात आणि त्या तुम्ही लिहिताना त्यातलं कॅरेक्टर एस्टॅब्लिश होतं ते खूप छान आहे. त्यामुळे तुम्ही काही म्हणा तुम्ही पुनर्निर्देशन नाही फुलं आहे मी नारायण जाधव आहे त्यांच्या नारायणापैकी एक नारायण फक्त नाव बदललं जाधव आहे बस तो कागद बदलला. दॅट्स ऑल. एवढा मोठा काळाचा